झी 24 तास महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी निरोगी मी. स्पेशल पार्टनर GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग. सुदर्शन सौर सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर. नमस्कार. झी 24 तासच्या या महिला सन्मान विशेष सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत. घराघरातली ज्योत तेवती ठेवण्याचं काम जी गृहिणी करते, त्याच गृहिणींचं स्वरूप आज सगळ्या या महिलांच्या रूपानं आज आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच ही ज्योत अशीच तेवती ठेवण्याचा संकल्प घेऊन आम्ही हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या गृहमंत्री तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुमच्या घराची ज्योत तेवती ठेवणं, अर्थातच त्याचा सन्मान वाढवणं हे सुद्धा तुम्ही खूप जबाबदारीने काम पार पडता. मात्र सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत करताना मला तुम्हाला एक प्रश्न फार मनापासून विचारायचा आहे. सगळेजण तुम्ही अतिशय डायनॅमिक आहात, अतिशय बेधडकपणे उत्तरं देता. कॅमेरा समोरच्या अमृता फडणवीस, कॅमेरा पाठीमागच्या अमृता फडणवीस याच्यात काहीही फरक नसतो. आजकाल युग असं आहे की फोटोला सुद्धा अनेक फिल्टर असतात. तुम्ही इतक्या अनफिल्टर कशा काय? सर्वात आधी सर्वांना नमस्कार. इथे येऊन खूप छान वाटतंय. मला वाटतं जे एक पब्लिक लाईफ असते, सोशल लाईफ, पब्लिक लाईफ, त्यात आपण सर्वांपुढे येतो आणि मग वेगवेगळे विचार, काउंटर विचार आपल्याकडे येतात. तर शांतता मनाला नसते आणि आपण त्या परसेप्शनमध्ये खूपदा वाहून जातो. आपण ॲक्च्युअल कोण आहोत हे कधीही आपल्याला आपलं जे रूट्स आहे ते विसरायला नको. आणि जितके तुम्ही खरे राहाल, नॅचरल राहाल, जे आहे ते राहाल, तेवढं तुम्हाला जीवनात रिस्पेक्ट, आदर जास्त मिळेल. कुछ बोले कुछ चले, आजकाल तसा जमाना आहे, पण असे लोक जास्त दिवस कोणत्याही प्रोफेशनमध्ये असो किंवा कुठेही ते पुढे जायचा प्रयत्न करत असो, हे लोक टिकत नाही. कधीही मास्क्स निघतातच. तर मला वाटतं आपण जसे आहोत, आपली जी वर्जन आहे जीवनाची, आपले जे विचार आहेत, तसं आपल्याला पुढे लोकांपर्यंत तसंच पोचवणं अनफिल्टर्ड जरुरी आहे. आणि मला वाटतं त्यामुळे आपण वी कॅन गो लाँग वे. तर मला वाटतं अनफिल्टर्ड राहून स्वतःसारखं राहणं, स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिअश्युरन्स जो आपण शोधतो, ते आपण खरे राहिल्यामुळेच त्याला आपण फाइंड करू शकतो. अगदी मला असं वाटतं ना अमृताजी, हाच तुमचा एक स्टे युनिकनेस आहे. तुम्ही खूप वेगळे आहात आणि जसं आत्ता तुम्ही सांगितलं की नैसर्गिक राहणं, खरं राहणं खूप गरजेचं आहे. तोच लाँग लास्टिंग असतो. आत्ता तुम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला तुमच्या आयुष्यात एक महिला म्हणून, तो म्हणजे तुम्ही तुमचा नोकरी सोडण्याचा किंवा त्या पदाचा राजीनामा देण्याचा. मला असं वाटतं की महिला बरेचदा घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या किंवा काहीतरी आव्हानात्मक पुढे आपल्याला काहीतरी करायची, न्यू बिगिनिंग, तर आपण एक कुठेतरी मागे पाऊल घेतो. तर काय हा कमबॅकचा निर्णय जो होता तुमचा, मागे घेण्याचा जो निर्णय होता तुमचा, तर तो त्याच ह्याच्यातून आला होता की याच्या मागे नेमकी प्रेरणा काय तुमच्या निर्णयामागची? जेव्हापासनं मी माझं MBA कंप्लीट केलं, तेव्हापासनं मी UTI बँकमध्ये जॉईन केलं. अँड आय हॅव बीन लिटरली मॅरिड टू UTI बँक सिन्स आय कम्प्लीटेड माय एज्युकेशन. तेव्हा ती UTI बँक होती, नंतर ॲक्सिस बँक झाली आणि इव्हेंच्युअली मी खूप काही शिकली बँकेकडनं. आपल्या देशात पण देशाचे पंतप्रधान स्वतः पुढे येऊन आपल्याला शिकवून गेले की बेटी बचाओ बेटी पढाओ. फर्दर तिला इम्पेटस देऊन बेटी को आगे बढ़ाओ. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे हे आहे, कोणती स्त्री इंडिपेंडेंट केव्हा होते, जेव्हा बेटी बच जाती है, पढ़ जाती है, आगे बढ़ जाती है और आर्थिकदृष्ट्या ती जर सक्षम झाली तर तो सर्कल पूर्ण होतो. तर मला वाटतं एका स्त्रीचा सर्कल हा असतो की तिने हे सगळे टप्पे पार करावे. माझ्या दृष्टीने मी बँकेतनं खूप काही शिकलेली आहे. अँड दिस इज गिव्ह बॅक टाईम फॉर मी. खूप काही मला अजून काही करता येईल लोकांसाठी जर माझा तो वेळ मी दुसरीकडे युटिलाइज केला. बँकेतनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी अल्ट्रा HNI क्लायंट्सना पण हँडल केलं होतं आणि एकदम गरीब घरातल्या मुलींना पण भेटलेली आहे. तर एक कॉमन लाईन जी मला यांच्यामध्ये दिसते,
की स्त्रिया कमावायला जरी लागल्या किंवा इंडिपेंडंट जरी झाल्या तरी स्वतःचे पैसे कसे युटिलाइज करायचे किंवा निवेश कसा करायचा, निवेश कसा समजायचा, इन्व्हेस्टमेंट समजायचे, प्लॅनिंग कसं करायचं, आणि कशावर तुमचा ROI जास्त आहे, कुठे तुम्ही अडकताय, ते सगळं अजून स्त्रिया पुढे येऊन ते शिकायचा प्रयत्नही नाही करत. ते विश्वास टाकतात आपल्या घरच्या कर्त्यांवर अँड ऑल. पण मला वाटतं ह्या रस्त्यावर आता स्त्रियांनी शिकणं जरुरी आहे, कारण दॅट इज इन रिअल सेन्स ट्रू एम्पॉवरमेंट. सशक्तीकरण म्हणजे आपला जो कमावलेला पैसा आहे तो आपण कसा युटिलाइज करायचा ते शिकणं. तर ह्या एरियामध्ये पण मला खूप काही काम करायचं आहे. ग्रेट. दुसरी गोष्ट, मी जस्टिस नव्हती देऊ शकत एवढ्यात बँकेला. तर नॉट दॅट आय एम गोइंग टू सिट ॲट होम विथ माय नॉलेज अँड द लर्निंग्स विच आय हॅव फ्रॉम द बँक. मी माझी कन्सल्टन्सी चालू करते आहे फॉर व्हेरियस कॉजेस, फॉर व्हेरियस आय मीन जसं सायबर सिक्युरिटी, फॉर वेल्थ मॅनेजमेंट. माझी कन्सल्टन्सी चालू करते आहे माझ्याच काही कलिग्स बरोबर ज्यांनी जॉब माझ्याबरोबर सोडला. पण त्याच्यामुळे ते एकदा सेटअप करून मला वेळ जास्त मिळेल लोकसेवेसाठी, तर मी तो त्यात वापरणार आहे. इव्हेंच्युअली ज्या लाँग टर्म इन्स्टिट्यूट्स असतात, ज्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स असतात, ह्या अजून उभ्या करायच्या आहेत आणि ते आपण गेल्यावर पण एक लेगसी म्हणून चालेल, ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे. बरं, तुम्ही आत्ता म्हणालात की महिलांना अनेक टप्प्यातून जावं लागतं आणि महिलांनी आर्थिक नियोजन कसं करावं हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि पुढच्या काळात तुम्हाला महिलांनी कसं आर्थिक नियोजन करावं याचे सल्ले तुम्ही देणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कॉर्पोरेटला आधी होतात, लग्नाआधी अनेक वेळा तुम्ही म्हणाला होतात अनेक कार्यक्रमांमध्ये की राजकारणाशी माझा कुठलाही संबंध राहिलेला नाही आहे. मात्र या सगळ्या दरम्यान कॉर्पोरेट टू पॉलिटिक्स हा शिफ्ट तुमचा खूप मोठा झालेला आहे. याचे काय फायदे झाले, कारण 24 तास राजकारण बघताय? 24 तास आधी मी डॉक्टर्सचे डिस्कशन पाहायची आणि आता राजकारणी डिस्कशन्स होतात घरी अक्रॉस द टेबल, कधी एकत्र आलो तर. पण मला हा बदल सुरुवातीला एक रोलर कोस्टर वाटला, पण आता मला वाटतं हे जीवन जे आहे ते खरं जीवन आहे, जिथे आपण लोकांसाठी काही करू शकतो, जिथे आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळते की लोकांसाठी आपण त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी काही करू शकलो, तर तेच सगळ्यात उच्च जीवन आहे असं मला वाटतं. तर देवानी मला देवेंद्रजींमुळे, बिकॉज ऑफ द फॅमिली, मला एका अशा पोझिशनमध्ये ठेवलं आहे की मी आय कॅन मेक अ डिफरन्स. आणि मला वाटतं ते मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडलं तर त्यात मला आनंद होईल. तर दिस चेंज इज अ वेलकम चेंज अँड इट टेक्स यू टू द टॉप ऑफ द पिरामिड. पण कुठल्या चर्चा साधारणतः आत्ता ऐकाव्याशा वाटतात? म्हणजे तुम्ही म्हटलात की आधी बँकिंग क्षेत्रातल्या चर्चा तुम्ही ऐकत होतात, त्या मिटिंग करणं आणि आता राजकीय चर्चांच्या मिटिंग करणं, कुठल्या जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागल्यात? इंटरेस्टिंगपेक्षा जरुरी काय आहे आजच्या दिवसांमध्ये? आजच्या दिवसांमध्ये अपडेटेड राहणं जरुरी आहे. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचं अपडेशन जरुरी आहे आपल्यासाठी, कारण फायनली आम्ही त्याच्यावर बोलू शकतो. आमचा आवाज, आपला व्हॉईस, इट मॅटर्स. आणि आपण व्हॉईस केव्हा स्वतःला करू शकतो? जेव्हा वी आर अपडेटेड, वी नो की काय चालू आहे. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, आपल्या पॉलिसीज कशा बदलत आहेत, आपल्यावर त्याचा कसा परिणाम होतो आहे, समाजावर कसा होतो आहे. तुम्ही फक्त एक केंद्रबिंदू स्वतःला विचार करून की आम्हाला प्रॉस्पर करायचं आहे जीवनात, असं होऊन चालत नाही. आज प्रत्येकाला कित्येकांना पुढे घेऊन निघावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला अपडेटेड राहणं, संपर्कात राहणं, लोकांचे विचार समजणं, त्यांच्या गरजा समजणं हे जरुरी आहे. तर मला वाटतं डिस्कशन ऑन दीज थिंग्स आजची गरज आहे. अगदी. मला असं वाटतं की तुम्ही एका खूप छान सामाजिक विषयाला आत्ता हात घातलात. आत्ता तुम्ही अवेअरनेस हा मुद्दा काढलात आणि आपण आता बघितलं की एक खूप मोठं प्रकरण आत्ता सध्या गाजतं आहे. अंधश्रद्धा अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप महिला आत्ता अशा एका प्रकरणाला बळी पडल्या. अशा या अत्याचारग्रस्त महिला आणि एकंदरीतच ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? भयानकच प्रकरण आहे आणि जे आपण पाहिलेलं आहे थोडं बहुत, आणि किती काही त्याच्यातनं गोष्टी निघणार आहेत. तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे महिलांना, पुरुषांना, की डोळे बंद करून या बाबांवर विश्वास करणं
हे उचित नाही. त्यामुळे काय, असं आपण डोळे बंद करून अंधविश्वास जेव्हा करतो ना तेव्हा घात होतो. तर आपल्याला, मला वाटतं, डोळे उघडून जगणं जरुरी आहे. आज आपण सगळे अवेअर आहोत, इतकी पुस्तकं आहेत, आपले एल्डर्स आहेत, आपले ग्रंथ आहेत, आपल्याला सगळं काही माहीत आहे, सगळं आपल्या आत आहे, आपण आत एकदम पूर्ण आहोत. तर मला नाही वाटत तुम्हाला आपले एकदम अपतेष्ट किंवा गुरुजन यांच्यापासनं दूर जाऊन कोणाच्या मदतीची गरज आहे इन टर्म्स ऑफ युअर पर्सनल ऑर एनी अदर काइंड ऑफ लाईफ. अगदी खरं. तर मला वाटतं स्वतःवर बिलीव्ह करा, विश्वास करा. आणि हे सगळं एक तर आपल्याकडनं ह्याला बढावा नका देऊ की तुमची फॅमिली डोळे बंद करून चालली आहे अशा बाबांच्या मागे. आणि दुसरी गोष्ट, असं पुढे आल्यावर आपल्याला या लोकांना बॉयकॉट करणं जरुरी आहे. गव्हर्मेंट, आपले पोलीस, आपलं लीगल लॉ डिपार्टमेंट सगळे साथ देतीलच, नक्की यांचा पडसा फोडतीलच. पण आपण काय करतो हे पण जरुरी आहे. याच्यातनं आपण शिकतो काय आणि याच्यातनं आपण ॲज अ सोसायटी कसं रिॲक्ट करतो आहे हे जरुरी आहे. हे पुन्हा नको व्हायला, याची तसदी घ्यायला पाहिजे. आणि पुरातन कालापासून अशा गोष्टी चालू आहेत. त्या का चालू आहेत? फक्त आपल्यामुळे. आपण तो स्वतःमध्ये बदल आणू शकतो का? आपल्यात तो बदल आला तर आपण असे वी विल नॉट बिकम प्रेज ऑफ सच पीपल. अमृताजी, तुम्ही आता म्हणताय की महिलांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नये. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली रेष अतिशय पुसट असते. ती रेष ओळखता येणं हेच महत्त्वाचं आहे. आम्ही तुमच्या घरातले अनेक व्हिडिओज बघतो, ज्यामध्ये विशेषतः गणेशोत्सवामध्ये गणपतीची आरती असेल, तुम्ही असाल, तुमची मुलगी दिविजा असेल किंवा मुख्यमंत्री सर असतील, अनेक स्तोत्रसुद्धा तुम्हाला अगदी तोंडपाठ आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली ही पुसट रेष महिलांनी कशी ओळखावी, किंबहुना तुम्ही ती कशी ओळखली आहे? दिविजाला नेमकं काय सांगताय, काय संस्कार करतायत? कारण या अंधश्रद्धा नेमक्या कशा ओळखायच्या याची जनजागृती होणं गरजेचं आहे. श्रद्धा आपल्याला विचारांवर असते, श्रद्धा आपल्याला आपल्या वेदांवर असते, श्रद्धा आपल्याला चांगलेपणावर असते, श्रद्धा आपल्याला जेव्हा आपलं महाभारत किंवा गीता शिकवते की कर्म करो, फल की चिंता ना करो, हे जे शिकवतात ना की मेहनत हे सगळ्यात बेसिक आहे प्रत्येक गोष्टीचं. तुम्ही घरी बसल्या फळ पाहिजे म्हणून कोणाकडे तरी गेला आणि फास्ट ट्रॅक तुम्हाला गोष्टी पाहिजे म्हणून जे शॉर्टकट मध्ये काही करता, ती अंधश्रद्धा आहे. आणि मला वाटतं श्रद्धा स्वतःच्या आतनं निघते. श्रद्धा इज प्युरिटी, इट इज अ प्युअर फॉर्म ऑफ थिंकिंग. आणि अंधश्रद्धा म्हणजे त्याच्यात एक खुंट पाडणारी गोष्ट असते. तर त्याचं डिफरेन्शिएशन तुम्ही कसं कराल? त्याचं डिफरेन्शिएशन खूपच असं काही डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. तुम्ही आपले वेद वाचलेले आहेत, आपली गीता वाचलेली आहे, आपलं रामायण वाचलेलं आहे, आपलं महाभारत वाचलेलं आहे. तिथे खऱ्या जीवनात जे झाले आहेत त्याच्या शिकवणी आहेत की आपण कसे वागलो तर काय त्याचं आउटकम होऊ शकते. आणि त्याच्यातनं आपण लर्निंग्स घेऊन स्वतःच आपला पुढचा रस्ता, आपलं पुढचं जे पाऊले जर टाकलं तर आपल्याला खरंच त्या अंधश्रद्धेच्या ठिकाणापासनं दूर राहता येईल आणि आपल्याला क्लॅरिटी ऑफ थॉट येईल. तर मला वाटतं आपल्याचकडे आहेत अशा सगळ्या गोष्टी ज्या आधी आपण वाचलेल्या आहेत किंवा वाचून आपण आपल्या जीवनात एक क्लॅरिटी आणू शकतो. आणि मी सगळेच बाबा असे आहेत असं नाही म्हणत, काही दे आर इंटेलेक्च्युअल्स. ते आपल्याला जे थ्रू द कीर्तन्स, थ्रू द डिस्कोर्स, जे फिलॉसॉफीज जे पुस्तकांमधनं पण सांगतात किंवा आपल्या प्रोग्रॅम्समध्ये सांगतात, ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं श्रद्धा अंधश्रद्धामध्ये एकच फरक आहे की आपण आपलं फ्युचर आहे त्या बाबतीत, जे आपलं भविष्य आहे त्या बाबतीत थोडे अनसर्टन असतो, तेव्हा आपण इकडे तिकडे होतो. पण जर मनात एक ठाम विश्वास ठेवला की मी जर सातत्याने मेहनत केली, जर मी कन्सिस्टंट राहिली, जर मी माझे जे आयडल्स आहेत किंवा माझे जे प्रिन्सिपल्स आहेत त्या रस्त्याने चालत राहिली, तर मला खरंच कोणत्याही बाबाची गरज नाही आहे. मला जिथे पोचायचं आहे मी पोचू शकते. बरं, आत्ताच्या ज्या बातम्या आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात महिला बाबाबुवाच्या कारस्थानाला बळी पडलेल्या आहेत.
तर याच्या पुढे महिलांना अशा बाबाबुवांच्या कारस्थाना महिला बळी पडू नयेत किंवा या अशा बाबाबुवांना कसा आळा घालणार यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करणार? एकतर हे बाबाबुवा जे आहे ना असे काही कांड झाल्यावरच समोर येतात, नाही तर अर्ध्या वेळेस मला माहीत नव्हतं हे कोण आहेत, मला काही आयडिया नव्हती. कित्येक स्त्रियांना माहीत नसतील. ते लोकली प्लेस्ड लोक जे असतात त्यांना आधी कळतं, मग ते एस्केलेट होतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया. तर आपला वुमेन्स नेटवर्क, इवन मीडिया, कॅन वी बी मोर अलर्ट हे पाहण्यात. आता ते तर एका वेगळ्या कारणानेही हे पुढे आलं, पण आपल्यातलेच लोक थोडं लक्ष देऊन पाहू शकतो का की काहीतरी इथे आउट ऑफ द वे चालू आहे का, काही चुकतं आहे का, आपण अलार्म दाबू शकतो का, अलर्ट करू शकतो का लोकांना. आपणच आपल्यातलेच लोक एकमेकांना वाचवू शकतो सगळ्यात आधी. त्यानंतर पूर्ण सिस्टम येतं, पूर्ण ज्युडिशरी येते, पण पहिले आपल्यालाच करावं लागणार आहे. लेट्स बी अलर्ट, लेट्स बी अवेअर. आणि आपल्या लोकांना घेऊन चालणं जरुरी आहे. आपल्या आसपासच्यांना, जे आपल्या घरी कामं करतात त्या स्त्रिया खूपदा अंधश्रद्धेला पूर्णपणे हां, आणि तेव्हा आपण त्यांना सपोर्ट करतोय का, या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण खूप काही करून जातो. स्पेशली आता झी 24 तास सारखे चॅनल्स, तुमचं नेटवर्क किती मोठं आहे, लोकांशी तुमची नाळ जुळलेली आहे. तुम्ही काही एक्सपोज केलं तर ते लोकांपर्यंत नाही पोचणार आणि लोक तुम्हाला साथ नाही देणार, असं होऊच नाही शकत. अगदी अगदी. तर ह्यात लेट्स बी टुगेदर. आम्ही काही प्रश्न आपल्याला विचारणार आहोत. तुम्हाला सांगायचं आहे की हे खरी बातमी आहे का ही खोटी बातमी आहे. सो लेट्स स्टार्ट. बँकेतील नोकरी अमृताजींनी सोडली, मात्र अमृताजी आता राजकारणात येणार आहेत. खोटी रॉंग बातमी. रॉंग. खोटी बातमी. बरं, काय मग पुढचं नियोजन कसं असणार आहे? कशा पद्धतीनं तुमचे पुढचे प्लॅन्स असणार आहेत? मी अजून वेळ लोकसेवेत देणार आहे. काही फोक म्युझिकला प्रमोट करायला आर्टिस्टबरोबर कोलॅबरेट करणार आहे. आणि मी जसं सांगितलं, एक छोटीशी कन्सल्टन्सी टू कवर माय एक्सपेन्सेस मला करावीच पण लागणार आहे. राजकारणात यायला तुम्हाला आवडेल का? देवेंनी आधीच सांगितलेलं, देवेंजींनी, की एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती. तो ऑलरेडी एक तलवार बहुत अच्छा परफॉर्म कर रही है और धारदार तलवार है. क्या तो आय थिंक सो मला थोडं दुसरीकडे पण लक्ष देणं जरुरी आहे. त्या तलवारीची म्यान तुम्ही आहात का? आम्ही तलवारी आहोत. दुसऱ्या तलवारी. दोघे. आणि म्यान तर आपली लोक आहेत. म्युझिक अल्बम आम्ही अनेक ऐकलेले आहेत. त्यानंतर आता अमृताजी चित्रपटात झळकणार अशी आमच्याकडे बातमी आहे का? हे पण मी आधीच सांगितलेलं आहे की मी जेव्हा गाते ना, इवन वेन आय एम रेकॉर्डिंग, तेव्हा पूर्ण एक्सप्रेशन असं माझ्या डोळ्यात, बॉडीमध्ये असतं. म्हणजे माझं गाणं मला आवडतं आणि मी खूप छान त्याच्यावर अभिनय करू शकते असं मला वाटतं. मी ट्रोल होते, पण मला वाटतं मी छान करते, म्हणून मी करते. बरं, ट्रोल्सचा मुद्दा तुम्ही आता नाही तर मांडला. म्हणून मला वाटतं बाकी जर तुम्ही सांगितलं आत्ता मी लाईट मूडमध्ये आहे आणि मला म्हटलं तुम्ही की एक रागाचा सीन करा, मी कधीच नाही करू शकत. कारण तुम्हीच म्हटलं ना, मी जे आत बाहेर आहे सेम आहे, तर आय कॅनॉट ॲक्ट. खरं तर सौंदर्य ही स्त्रीची ओळख आहे, मग ते बाह्य सौंदर्य असो, अंतर्मनाचं सौंदर्य असो. आम्हाला अमृताजींच्या सौंदर्याचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. म्हणजे केवळ योगा आणि स्किन केअर रुटीन हेच अमृताजींच्या सौंदर्याचं रहस्य आहे, ही खरी बातमी आहे की खोटी बातमी आहे? याच्या व्यतिरिक्तही काही करता तुम्ही? तुम्ही काय म्हटलं, स्किन केअर रुटीन, योगा. हं. दुसरं तिसरं आहे की स्ट्रेस लेने का नाही देने का, ते जरुरी आहे. दिल्यावरती आपलं सौंदर्य वाढतं, हो नक्की. समोरच्याचं कमी होतं. कमी होतं. देऊ पण नका, पण जर वेळच आली तर द्या, घेऊ नका. आणि चौथी गोष्ट म्हणजे माझं एक फिक्स्ड फूड रुटीन पण आहे, ते मी फॉलो करते, इंटरमिटंट फॉलो करते. अँड सेकंड, मी आधीच पण सांगितलेलं आहे, आय डोंट नो यू विल बीप इट ऑर वॉट, VLCCमधनं मी काही फेशियल थेरपीज करवल्या होत्या सुरुवातीला. त्याच्याने मला चांगला ग्लोईंग, टाईटनिंग इफेक्ट आला. तर तेवढं मी करवलं माझ्या स्वतःसाठी. असं कोणी मला सांगितलं नाही, आणि कोणी सांगितलं असतं तर मी केलंही नसतं. आय लाईक टू बी वेल ग्रूम्ड इन माय ओन सेन्स, बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. देवेंद्रजींनी हुडी घातलेली अमृताजींना आवडते, खरी बातमी आहे. बरं, आता पण हुडी घालून गेले छान कुठे तर मॅच्युअर आवडेल. दिसतात हुडीमध्ये, नाही, पण- आणि मला जनरली दिसत नाही ते नाही, पण हुडीमध्ये. आता सुद्धा हुडी घालून कुठे जातात किंवा गेले तर आता तुम्हाला लोक येतात आमच्या घरी हुडी हुडी घालून.
ही बातमी आहे. ही आपल्यासाठी बातमी आहे. देवेंद्रजी म्हणतात तसं अमृताजी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. एकदम तुम्ही फ्री माइंडेड आणि बिनधास्त आहात आणि कोणी काही सांगितलं तरी ऐकत नाहीत आणि विशेषतः देवेंद्रजींनी. म्हणजे 50-50% समजायचं. कधी ऐकता कधी नाही ऐकत. कभी सुनते हैं कभी नहीं. हम सिर्फ अपनी कमिटमेंट को समझते हैं, बाकी काय. राज्याचे बॉस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, घरात कोण बॉस आहे? अमृताजी बॉस आहेत अशी बातमी आमच्याकडे. तर हा पण माझा एक पेटंट डायलॉग आहे. देवेंद्रजी इज द बॉस अँड आय टेक ऑल द डिसिजन्स. तर नागपूरच्या तर्री पोह्यांपेक्षा अमृता फडणवीस यांना सध्या मुंबईचा वडापाव जास्त आवडायला लागलाय. मी खरं सांगू, वडापाव आपली ट्रेडिशनल डिश आहे, तर्री पोहे ट्रेडिशनल डिशेस आहेत. मी खाल्लेलं आहे, पण मी दोन्ही नाही खात. माझं हेल्थ रुटीन मला अलाव नाही करत, तर मी खात नाही. आणि कधी मी देवेंद्रजींना पाहिलं पण खाताना, तर मी त्यांना अवॉइड करायला सांगते स्वतःकडनं. अमृताजी जगातल्या 1 नंबर पुरणपोळ्या तयार करतात, बनवतात. क्या बात है. अमृताजी या सगळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतात, मात्र त्यांना पर्सनली वेस्टर्न लुक फार आवडतो. डिपेंड्स ऑन द ओकेजन. राजकारणात जेव्हा मनं दुरावत चाललेली होती, तेव्हा रश्मी वहिनींच्या साबुदाण्याच्या वड्यांनी देवेंद्रजींचं मन जिंकलं होतं आणि ते साबुदाणे वडे देवेंद्रजींचे फेवरेट आहेत अशी बातमी आहे आमच्याकडे. खरी बातमी आहे. पुन्हा कधी जावं रश्मी वहिनींच्या हातचे साबुदाणे वडे खायला, तुम्ही दोघांनी जोडीनं किंवा देवेंद्रजींनी, अशी इच्छा आहे? जेव्हा खाण्याची गोष्ट येते पुढे, तेव्हा देवेंद्रजी सगळे दुरावे विसरतात. ते प्रॉपरली जाऊन खाऊन येऊ शकतात आणि त्यांच्या मागोमाग मी पण जाऊ शकते. वेळ असेल तेव्हा देवेंद्रजी अमृताजींसोबत ड्युएट गाणं म्हणतात. आजकाल खोटी बात. इतके इश्यूज असतात डिस्कस करायला की गाणी वाणी मी विसरून जाते. तर आम्ही फक्त इश्यूज डिस्कस करतो. शेवटाला जाण्यापूर्वी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्याबरोबर आहेत. सरांना राहवत नाहीये तिथे बसून त्यांना प्रश्न विचारायचा. नाही, हा प्रश्न नाही आहे. मला एक पडलेला बरेच दिवस विचारतो आहे. अनेक दिवस आम्ही देवेंद्रजींना देवेंद्रजी म्हणताना बघितलं आहेत, मुख्यमंत्री किंवा बिग बॉस वगैरे म्हणतात. अलीकडे त्यांना एका नवीन नावाने हाक मारली जाते, देवाभाऊ. तुम्ही पण देवाभाऊ म्हणतात का? आता देवाभाव म्हणण्याची वेळ आलेलीच आहे तशी. तर अजून चालू नाही केलं, पण विचार चांगला आहे. खूप धन्यवाद. आज अमृताजींना आम्ही या मंचावर एक वेगळ्या पद्धतीनं पाहिलं. खरं तर जसं आम्ही अनफिल्टर्ड म्हटलं सुरुवातीला, तुम्ही खरंच अनफिल्टर्ड आहात, बिनधास्त आहात आणि तुमचा हा सगळा कॉन्फिडन्स, मला वाटतं तुमचे सगळे जे विचार तुम्ही मांडलेत ते अत्यंत खोल आणि डीप होते आणि ते अवेअरनेस, हा जो मुद्दा तुम्ही महिलांच्या बाबतीत मांडलात तो खूप महत्त्वाचा होता असं मला वाटतं. आज तुम्ही झी 24 तासच्या या मंचावर आलात. खूप खूप आभार, मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी निरोगी मी. स्पेशल पार्टनर जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग. सुदर्शन सौर. सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर.